नमस्कार मैत्रिणींनो. वातावरण बदलत चाललेलं आहे, आपल्याला त्याप्रमाणे स्वतःलाही बदलावं लागेल. ऋतुसंधी असं आयुर्वेदिक म्हणतो आपण या काळाला. जसं जसं आपण उन्हाळ्यापासून पावसाळ्याकडे शिफ्ट होतो तसा तसा हा ऋतुसंधीचा काळ असतो. यामध्ये सर्दी, ताप, खोकला, स्किन इन्फेक्शनचे पेशंट्स वाढत असतात. स्पेशली स्किन इन्फेक्शनचा विचार करता मग आपण काय काळजी घेऊ शकतो त्याबद्दलचा आज विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या अभिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या सर्वांना माहिती असणारी एक छान वनस्पती आहे किंवा एक छान काड्या असतात ज्या जवळपास सगळ्यांच्याच घरी पाहायला मिळाल्या तरी आपण काही वावगं ठरणार नाही असं म्हटलं तरी. त्याला यष्टीमधून म्हणतात किंवा मुलेठी किंवा ज्येष्ठमध असं म्हणतात. ह्या ज्येष्ठमधाच्या काड्या किराणा दुकानातसुद्धा आपल्याला मिळतात. ज्यांचा घसा बसलेला असतो किंवा घसा खराब होतो, गले में खिचखिच ज्याला आपण म्हणतो, तेव्हा पूर्वी काय वेगवेगळे प्रोडक्ट्स नव्हते किंवा वेगवेगळ्या विक्ससारख्या टॅबलेट्स नव्हत्या. मग तेव्हा काय वापरायचे तर तेव्हा हे यष्टीमधूच्या काड्याच वापरायचे. अजूनही बरेच गायक किंवा ज्यांना बोलण्याची क्रिया जास्त करावी लागते किंवा ज्यांना सतत बोलावं लागतं असे विद्वान हे नियमितपणे यष्टमधूच्या काड्या चघळत असतात. मग ह्या काड्यांचा आपल्या शरीरासाठी इतरही काही उपयोग होतो का? निश्चितच होतो, पण जरा सांभाळून वापराव्या लागतात, कारण ह्या प्रत्येकाला चालत नाहीत. त्या कुणाला चालत नाहीत हे आपण नंतर विशिष्ट बघूयाच. परंतु सध्या आपण बघूया की त्याचा आपल्या शरीरावर काय काय उपयोग होतो. तर सगळ्यात अगोदर गळ्यासाठी जो काही त्याचा उपयोग आहे, कंठे म्हणून, म्हणजे तुम्ही जे नियमितपणे चघळाल तर तुमचा आवाज याने खूप सुंदर होतो. आवाजामध्ये एक माधुर्यता येते, घसा छान राहतो, एक घशाला बल प्राप्त होतं आणि म्हणून याचा आयुर्वेदशास्त्रामध्ये कंठे असा उपयोग होतो. आयुर्वेदशास्त्रामध्ये यष्टीमधू ही अशी वनस्पती आहे जी जास्तीत जास्त महाकषायामध्ये वर्णित आहे. जवळपास 13 महाकषायामध्ये यष्टीमधूचं वर्णन आहे आणि हे वर्णन तर आहेच, परंतु त्याच्या ॲक्शनसुद्धा तेवढ्याच रंगीबेरंगी आहेत. याच्या अनेक रंगछटा आयुर्वेदिक डॉक्टरांना बघायला मिळतात. म्हणजे ज्याप्रमाणे हे उलटीसाठी याचा यष्टीमधूचा फांट वापरतात, म्हणजे याचं पावडर पाण्यामध्ये भिजू घालून दुसऱ्या दिवशी गाळून आपण ते पिण्यासाठी वमन पंचकर्म करण्यासाठी वापरतो, त्याचप्रमाणे जर तुम्हाला अतिप्रमाणात वेग झाले तर ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा याचा वापरतो. एवढं असं रंगीबेरंगी असं हे यष्टीमधू आहे, फक्त ते कळायला पाहिजे कसं वापरायचं. ह्याचा अनेक वेगवेगळ्या औषधींसोबतही वापर होतो. म्हणजे कोणी त्रिफळासोबत वापरू शकतो, त्रिकटूसोबत वापरू शकतो. असा वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करताना आपल्याला फक्त एक लक्षात घ्यावं लागतं की ज्यांना अतिप्रमाणात कफ होतो किंवा ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्या व्यक्तींना यष्टीमधू चालत नाही. आपण इथे चुकता अजिबात कामा नये. म्हणजे यष्टीमधू चालतं, ज्येष्ठमधाच्या काड्या चघळलेल्या चालतात कफासाठी, म्हणून जर तुम्ही त्या व्यक्तींना जर अतिप्रमाणात दिला तर त्यांचा जो कफ आहे तो अतिप्रमाणात साचत जातो. म्हणून अस्थमासारख्या पेशंट्समध्ये हे अजिबात देऊ नये. किंवा इतरही ज्यांना हायली मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत यांनासुद्धा हे चालत नाही, कारण याच्यामध्ये हे मधुर शीत आहे. म्हणजे नॉर्मलीच हे तुमचं कुलंट ॲक्ट करणार आहे. म्हणजे की हे गोड रसाचं आहे, तुमच्या शरीरात त्याचं पचन झाल्यानंतर याचा विपाक गोड राहणार आहे, म्हणून मग हे शरीरामध्ये तुमचं वात कमी करणार आहे आणि शीतवीर्यामुळे हे तुमचं पित्त पण कमी करणार आहे. म्हणजे वात आणि पित्त यांचं शमन यष्टीमधू करणार आहे. म्हणून सोबतच परंतु हे स्निग्ध गुणाचं असल्यामुळे तुमचा कफ वाढू शकतो. मग ह्याचा लिमिटमध्येच उपयोग आपण करायला सांगतो किंवा विशिष्ट औषधींसोबतच याचा उपयोग आपण करायला सांगतो. ज्याप्रमाणे याचा काढा आपण सांगतो की जर समजा आयुर्वेदशास्त्रामध्ये हे मेद्य सांगितलेलं आहे, म्हणजे काय तर तुमच्या बुद्धीसाठी जर तुम्ही 2 ग्राम रोज यष्टीमधू घेतलं तर तुमच्या बुद्धीसाठी ते खूप छान काम करतं. पण कधी? जेव्हा तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन झालेलं असेल, जेव्हा तुमचं रुटीन सुरळीत आहे, तुम्हाला तुमचं सकाळी उठणं, झोपणं, पोट साफ होणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या नित्य नियमाप्रमाणे सुरू आहेत, तेव्हाच तुम्ही यष्टमधूचा मेद्य म्हणून वापर करू शकता. म्हणजे त्याचं अगदी 2 ग्राम पावडरसुद्धा तुम्ही मधासोबत घेऊ शकता किंवा ते दुधात टाकून सुद्धा घेऊ शकता. ह्याच्या सेपरेट टॅबलेटसुद्धा मिळतात ज्या तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. होतं काय की आयुर्वेदिक आहे म्हणून सर्रास कुणीही घ्यायला लागतं किंवा बरेचदा ते घेण्यातही येतं, परंतु मग त्याचे शरीरावरती दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी आपण हे वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत. मग याचा उपयोग स्किनसाठी कसा? तर हे जखमा खूप लवकर भरून काढतं. जे मुलींना दर महिन्याला पिंपल्स येतात आणि त्याला हात लागल्यानंतर जे डाग निर्माण होतात, इट्स नॅचरल, ही टोटली नॅचरल थिंग आहे. तरुणपणाचं तुमचं लक्षण आहे खरं तर पिंपल्स येणं, परंतु ते थोडंसं लिमिटमध्ये हवं, ते अतिप्रमाणामध्ये नको व्हायला. मग जेव्हा हे पिंपलचे डाग येतात, हे डाग तुम्ही कंट्रोल करण्यासाठी किंवा जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात त्या रेजमुळे जे तुमचं पिगमेंटेशन होतं किंवा डिस्कलरेशन होतं, हे कंट्रोल करण्यासाठी यष्टीमधू खूप महत्त्वाचं काम करतं. म्हणजे यष्टीमधू तुम्ही गुलाबजलामध्ये मिक्स करून लावू शकता, तुम्ही मधामध्ये मिक्स करून लावू शकता, दुधामध्ये, साईमध्ये मिक्स करून लावू शकता. ह्या अशा प्रकारे वेगवेगळे
तुम्ही यष्टी मधू ह्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. तुमचं फेअर कॉम्प्लेक्शन जर तुम्हाला गोरं व्हायचं असेल तरीसुद्धा यष्टी मधू खूप छान काम करतं. म्हणजे अगदी 10-15 मिनटं तुम्ही त्याचा लेप चेहऱ्याला लावून ठेवा. थोडंसं कडक वाटायला लागलं की ते अलगदरित्या त्याला एका ओला कॉटन करून त्याला आधी ओलं करा आणि मग ते रब करून काढा. पण हे लावत असताना सुद्धा जर तुमची बॉडी लक्षात घ्या की तुमची स्किन त्याला सेन्सिटिव्ह तर नाही आहे ना, कारण याच्यामध्ये भेसळसुद्धा आढळू शकते. तुम्ही जे यष्टी मधू बाजारातून चूर्ण जर तुम्ही आणत असाल तर ते काय गॅरंटी आहे की ते शुद्ध आहे. त्यामुळे विचार करूनच याचा वापर करणं गरजेचं आहे. अनेक रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की तापेमध्ये यष्टी मधू छान काम करतं, अँटी इन्फ्लामेटरी म्हणून यष्टी मधू छान काम करतं, व्रणरोपण म्हणून यष्टी मधू छान काम करतं. एवढं सगळं छान काम करताना आपल्याला फक्त त्याचा योग्य वापर करता येणं गरजेचं आहे दैनंदिन जीवनामध्ये. तुमच्या केसांसाठी सुद्धा यष्टी मधू खूप छान आहे. का? कारण हे बल्य आहे, मधुर शीत आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं त्याप्रमाणे. त्याच्यामुळे हे काय होतं, हे बलकारक आहे. मग जसं तुम्हाला ते घशाला बल देणार आहे तसंच ते तुमच्या इतर सगळ्या अवयवांना सुद्धा बल देणार आहे. आणि एवढं हे जर बल देणार आहे तर तुमच्या केसांना स्ट्रॉंग बनवणार आहे, केसांना स्निग्ध बनवणार आहे, केसांना मजबूत बनवणार आहे, तुमची स्किन छान होणार आहे. म्हणजे काय तर तुमचं तरुणपणा टिकून राहीलच. म्हणून हे रसायन द्रव्यांमध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये याचं वर्णन आहे. मग तुमच्या स्किनचा तजेलपणा, टवटवीतपणा जर याने एवढा टिकून राहतोय, तुमची स्किन याने एवढी छान बनतीये, तर मग हे यष्टी मधू तुम्ही आहारात सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुमचा चहा, जे मी आधीही वर्णन केलं तेव्हा, तुम्हाला जर पित्त प्रकृती तुमची जास्त असेल, तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल किंवा तुम्हाला अल्सर्स असतील स्टमकमध्ये, जे तुम्ही म्हणतात तोंड आलं, ज्यांचं तोंड वारंवार येतं, तसेच जखमा आतमध्ये पोटामध्ये सुद्धा असतात. मग ह्या जखमा हील करण्याचं काम यष्टी मधू करतं. म्हणून मग तुम्ही जो सकाळी सकाळी चहा म्हणून ज्यांना घ्यायची सवय असेल, ज्याला आपण चहा म्हणतो, तर तुम्ही ते दुधामध्ये टाकून घेऊ शकता. ज्यांना अतिप्रमाणात ॲसिडिटी होती त्यांनी ते, जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही ते त्याचं मधासोबत चाटण घेऊ शकता. कारण आतल्या जखमा यष्टी मधू आणि मध ह्या आतल्या जखमा भरून काढायला मदत करतात आणि त्याचं दीपण आणि पाचन हेही काम खूप छान होतं. म्हणजे तुम्हाला भूक लागण्यासही त्यांनी प्रेरणा मिळते. त्याच्यानंतर तुमचं बळ टिकून राहतं. म्हणजे जेवढं तुम्ही खाता त्याचं पुढे परिणमन योग्य त्या घटकांमध्ये होतं आणि तुमच्या पुढचे ज्या काही घटक आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्रापर्यंत याचं छान काम, बल्य असं काम हे कंटिन्यू होत राहतं. आणि अनुषंगाने तुम्ही इन्फर्टिलिटीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता. यष्टी मधू हे बऱ्याच स्किन डिसीजमध्ये, तुमच्या मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा लायकोराईस हा कंटेंट तुम्हाला एक स्किनचे जे ऑइंटमेंट्स असतात त्याच्यामध्ये आवर्जून बघायला मिळेल. कारण ते खूप लवकर तुमच्या स्किनला हील करतं. जे डार्क पिगमेंटेशन्स असतात ते खूप लवकर हील करतात. परंतु त्याला वापरायचं कसं हे तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं आयुर्वेदाचे बेस्ट काम होतं तिथे जर आयुर्वेद ॲलोपॅथी एकत्र झाले तर निश्चितच खूप छान फायदा आपण समाजाला होऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या जेव्हा ऑइंटमेंट्स आपण केमिकल्समध्ये त्याचा जर वापर करू शकतो, तर जर ते प्युअर म्हणून आपण वापर केला, प्युअर कंटेंट म्हणून जर आपण त्याचा वापर केला, तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. स्किनसाठी होईल, हेअरसाठी होईल, आपल्या आवाजासाठी होईल, आपल्याला बळ प्राप्त करण्यासाठी होईल, वेट गेनसाठी होईल. अशा वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला या यष्टी मधूचा वापर करता येईल. मग हे असं खूप नवरंगी असं यष्टी मधू आहे आणि ह्याचा वापर ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ह्या दोन्ही सायन्समध्ये तेवढाच होतो. अनेक अँटासिड्समध्ये सुद्धा याचा वापर होतो. ज्यांना अतिप्रमाणात पित्त होतं, ह्या पित्त कंट्रोल करण्यासाठी ह्याचं कुलंट म्हणून फार छान काम करतं. म्हणूनच यष्टी मधूचं कोटिंग देतात बऱ्याच टॅबलेट्सला, ज्या चघळण्यासाठी आपण वापरतो. आणि ह्या चघळण्यासाठी वापरल्यानंतर जे आतमधले जे काही जखमा आहेत, जे ॲसिडिटीमुळे तुमचं ॲसिड रिफ्लक्स होतं आणि सारखं वरती येऊन त्याचं इरिटेशन व्हायला लागतं, ते घशातलं इरिटेशनसुद्धा तुमचं या यष्टी मधूमुळे कमी व्हायला लागतं. असं हे ग्लायसेरायझा ग्लॅब्रा, यष्टी मधू, मुलेठी किंवा ज्येष्ठमध तुमच्या घरी नक्की राहू द्या, पण शुद्धतेच. आणि विचार करून त्याचा वापर करा. अस्थमाचे पेशंट्स असतील, इतर काही तुम्हाला आजार असतील, मेटाबॉलिक डिसऑर्डर असतील, तर तुमच्या डॉक्टरांना विचारूनच याचा तुम्ही वापर करा. स्किनसाठी खूप छान तुम्ही याचा वापर करू शकता. खूप वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्स सोबत तुम्ही त्याचा वापर करू शकता, परंतु तुमच्या जवळच्या डॉक्टरांना विचारूनच. चहासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. पित्त अतिप्रमाणात होत असेल तर वात आणि पित्त शमनासाठी तुम्ही यष्टी मधूचा नक्की वापर करा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमचे पिसादेवी डॉक्टर थाटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.